हॅलो विद्यार्थी मित्रांनो, बघा एक जबरदस्त माहिती आलेली आहे आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ठीक आहे, सर्वांनी आधी कमेंटमध्ये मला हे टाकायचं आहे की तुम्ही कोणत्या कंपनीचं सिम कार्ड वापरताय. आता भरपूर दिवस काय झालं होतं, एक कंपनी आहे बरोबर आहे, ट्रायल कंपनी आहे. या कंपनीने जसं सर्व नेटवर्कचा बाप, जसं आपल्या देशाचा बाप कोण आहे आता बघायला गेलं तर पंतप्रधानांनी सांगितले नोटबंदी तर बंदी, देश बंद तर बंद. तसा या नेटवर्कचा एक बाबा आहे, त्या बाबाने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो तुमच्यासाठी आमच्यासाठी काय आहे, आनंदाची बातमी आहे. आता काय तो निर्णय आहे काय नाही याच्यावर डिटेलमध्ये बघू. आधी तुम्ही कोणत्या कंपनीचं सिम कार्ड वापरताय, आता एकदम जबरदस्त माहिती ही आपल्यासाठी आलेली आहे. बघा, कंपनी आहे, ह्या कंपनीने मोठा निर्णय घेतला बघा. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण कंपनी आहे, च्या नियमानुसार जिओ, एअरटेल, कोणता जिओ, एअरटेल, त्यानंतर व्हीआय म्हणजे वोडाफोन आणि आयडिया आणि बीएसएनएल यासारख्या दूरसंचार कंपन्यांनी नवीन नियम लागू करण्यासाठी तयारी करत आहात. कोणत्या सिमवर तुम्हाला किती सूट भेटेल. आता बघा, तुम्ही कोणता सिम वापरताय आणि त्यावर तुम्हाला किती दिवसाची सूट भेटेल. आता आपण रिचार्ज न केला तर आपल्याला 4 दिवस आधीच फोन यायचा, रिचार्ज करा नाही तर सिम तुमचं रिचार्ज संपणार आहे, रिचार्ज संपणार आहे, बरोबर आहे, सिम बंद होणार आहे. मग काही दिवस आपण रिचार्ज नाही केला तर तो सिम आपला बंद करून तो मार्केटमध्ये परत वापरासाठी दुसऱ्याला जातो. असं होत होतं, पण असं होणार नाहीये. आता बघा, नवीन नियमानुसार कधी लागू झालं बघा, आज तारीख आहे 23 जानेवारी 2025. आजपासून सकाळी 8 वाजल्यापासून हा नियम लागू झालेला आहे आणि आपण लगेच त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. आता बघा, टायर कंपनीने एअरटेल, जिओ, वोडाफोन आणि बीएसएनएल वर सारख्या सर्व दूरसंचार कंपन्यांना या संदर्भात मार्गदर्शन तत्व जारी केलेले आहे. आता या नवीन सुविधांमुळे वापरकर्त्यांना त्यांचे सिम सक्रिय ठेवणे सोपे होणार आहे आणि त्यामुळे अनावश्यक खर्चही कमी होणार आहे. म्हणजे आता जर आपण लगेच आपलं रिचार्ज संपणार, लगेच रिचार्ज करायला लागायचं. पण आतापर्यंत आता सर्वात जबरदस्त जो निर्णय घेतलाय तो बीएसएनएल ने घेतलेला आहे, सरकारी कंपनीने. लय जबरदस्त, बरोबर. बाकीच्या कंपन्यांनी फक्त 90 दिवस घेतलेले आहे. त्यावरून आपल्या सिम मध्ये जर 20 रुपये किंवा 30 रुपये रिचार्ज असेल तर तो अजून 15 दिवस 30 दिवस चालेल, म्हणजे 180 दिवस, बरोबर आहे. 90 आणि 30 120 दिवस, 120 दिवस. पण बीएसएनएल डायरेक्ट 6 महिने सांगितले, तुम्ही 6 महिने चालवा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही रिचार्ज नाही केला, काहीच नाही केला तरी पण चालू राहील. त्याचं काय काय नियम आहेत ते सुद्धा आपण बघणार आहेत. पण एक महत्वाचं आहे, पुढे बघा, अजून महत्वाचं काय आहे, तुमचे सिम सक्रिय ठेवण्यासाठी म्हणजे चालू ठेवण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त वेळ मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक सिम आहे, मग तो जिओ असेल, वोडाफोन असेल, एअरटेल असेल, ते सक्रिय म्हणजे चालू ठेवण्यासाठी तुम्हाला वेळ भेटणार आहे. किती दिवसाचा. जर तुम्ही 90 दिवसानंतरही रिचार्ज केला नसेल तर तुम्हाला अतिरिक्त 15 दिवसाचा वेळ दिला जाईल. म्हणजे 90 दिवस आपण 3 महिने रिचार्जच केला नाही आणि तो सिम आपला बंद होणार नाही 3 महिने. आणि त्यावरून बी तुम्हाला एक फोन येईल की तुमचा सिम आता बंद होणार आहे, तुम्हाला रिचार्ज करावं. मग तिथं पण सुद्धा आपल्याला 15 दिवस काय भेटेल, अतिरिक्त वेळ भेटणार आहे. पुढे बघा, या काळात त्या सिम रिचार्ज करू शकता आणि पुन्हा सक्रिय करू शकता. परंतु जर या कालावधीत नंतर तुम्ही रिचार्ज केला नाही तर निष्क्रिय केलं जाईल आणि हा नंबर पुन्हा बाजारात उपलब्ध होईल. जर तुम्ही ह्या 15 दिवसामध्ये तुम्हाला अलर्ट केलं जाईल, तुम्ही अलर्ट नाही झाले तर तुमचा सिम काय होईल, बंद होईल आणि तो बाजारामध्ये परत वापरासाठी दिला जाईल. ठीक आहे, म्हणजे किती दिवसाचा कालावधी आहे, 90 दिवस. मग 90 दिवस आपल्याला टेन्शन नाही, कारण खूप विद्यार्थी आहेत जे गरीब घरातून येतात, खूप जास्त रिचार्जचा खर्च वाढलेला आहे आणि प्रत्येक महिन्याला करावाच लागतो, नाही तर सिम बंद होऊन जातो, अशासाठी. ठीक आहे, पुढचं बघा काय महत्वाचं आहे, त्यामध्ये ट्रायचे नवीन नियम. आता तुमचे सिम सक्रिय ठेवणे झाले सोपे. ट्रायने नवीन आदेशानुसार ग्राहकांना आता पुन्हा पुन्हा महागडे रिचार्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. वेळेवर रिचार्ज न केल्याने सिम निष्क्रिय होत असेल, अनेकदा घडते बघा, निष्क्रिय म्हणजे बंद होत असते, असे अनेकदा घडते. पण आता हे होणार नाही, तुमचे सिम रिचार्ज न करताही 90 दिवस चालू राहणार आहे, असा निर्णय ट्रायने घेतलेला आहे आणि हे आजपासून लागू झालेलं आहे. ओके, आता पुढे बघा, पुढचं महत्वाचं आहे की जर तुम्ही 2 सिम कार्ड वापरत असाल, भरपूर जणांवर 2 असतात, बरोबर आहे, मोबाईल एकच, 2 सिम, 3 सिम, हा, मोबाईल एकच, ह्याच्यामध्ये 4 5 सिम टाकलेले आहेत. कोणी टाकलेले आहेत माहित आहेत. जर तुम्ही 2 किंवा 3 सिम वापरत असाल तर या बाबतीत तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. यासाठी भारतीय दूरसंचार नियम प्राधिकरणाने म्हणजे ट्रायने
एक नवीन नियम जारी केला जो तुमचे सिम कार्ड बंद होण्याची चिंता दूर करेल. कारण आता तुम्ही रिचार्ज न करता तुमचे सिम 90 दिवसापर्यंत सक्रिय ठेवू शकता. ट्रायने या संदर्भात दूरसंचार कंपनीना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत आणि हा नियम आजपासून लागू झालेला. आता तुम्ही कोणता सिम वापरतात, त्याला किती दिवसाची व्हॅलिडिटी भेटणार आहे, किती दिवसानंतर रिचार्ज करावा लागणार आहे, एक एक आपण डिटेल मध्ये बघणार आहे. ठीक आहे, बघा ट्रायचे नवीन नियम येणार आहेत, वापरकर्त्याला ते आवडतील. मग आता सर्वात आधी सर्वात जास्त मार्केटमध्ये कोणाचे सिम कार्ड आहेत, तर जिओचे. तर जिओ संबंधी बघा काय निर्णय आहे. जिओ संबंधी जिओ रिचार्ज न करता सिम तुम्ही 90 दिवस चालू ठेवू शकता. किती? 90 दिवस. जिओचा जो सिम आहे तुम्ही कोणताही रिचार्ज न करता तो तुम्हाला 90 दिवस चालू राहणार आहे. त्यानंतर बघा तुमच्या शेवटच्या रिचार्ज प्लॅन नुसार तुम्ही जो शेवटचा रिचार्ज केलेला आहे त्या प्लॅन नुसार कॉल देखील सुरू राहतील. कधी आठवडा कधी महिना, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही शेवटचा रिचार्ज केलेला आहे तिथून काउंटिंग होईल. 3 महिने तुमचे कॉल चालू राहतील पण तुम्हाला करता येणार नाही. ओके, परंतु जर तुम्ही 90 दिवसानंतरही रिचार्ज केलं नाही तर तुमचं सिम निष्क्रिय होणार आहे. 90 दिवसानंतर म्हणजे 3 महिन्यानंतर तुम्हाला रिचार्ज करावा लागणार आहे आणि नाही केला तर तुमचा सिम काय होणार आहे, बंद होणार आहे. हे कोणासाठी आहे? जिओ वाल्यांसाठी आहे. कोणासाठी? जिओ वाल्यांसाठी आहे. हे महत्वाचा निर्णय. 3 महिन्याची व्हॅलिडिटी दिलेली आहे. 3 महिने चालवा, आता टेन्शन नाहीये, बरोबर आहे. तिकडून फोन येईल, ताण घेऊ नको, बरोबर आहे. 3 महिने इकडून कर, 3 महिने तिकडून कर, दोन्ही काम खतरनाक. त्यानंतर आहे बघा एअरटेल. एअरटेल काय म्हणतो, तुम्ही 90 दिवस रिचार्ज न करता सिम वापरू शकताय. यानंतर तुम्हाला 15 दिवसाचा ग्रेस पिरियड भेटेल. बघा एअरटेलने काय सांगितलं, 90 दिवस तुम्ही रिचार्ज करू नका. त्यानंतर 90 दिवस संपल्याच्या नंतर तुम्हाला कॉल येईल आणि 15 दिवसाची व्हॅलिडिटी भेटेल. त्यामध्ये तुम्ही काय करावं लागेल, रिचार्ज करावं लागेल. या 15 दिवसात जर तुम्ही रिचार्ज केला नाही, जर या दिवसानंतर रिचार्ज केला नाही तर तो सिम नंबर बंद होईल आणि दुसऱ्याला दिला जाईल. तो सिम बंद होईल आणि तो मार्केटमध्ये पुन्हा विकण्यासाठी येईल. हा एअरटेल आहे. त्यानंतर वोडाफोन आणि आयडिया VI काय सांगतो बघा, तुम्हाला 90 दिवसाचा रिचार्ज न करता वापरू शकताय. जर तुम्हाला सिम सक्रिय ठेवायचा असेल यानंतर किमान 49 रुपयाचा रिचार्ज. बघा म्हणजे आता याचं काय येणार आहे बघा, ते मोबाईल मध्ये पूर्वी आपले 20 रुपयाचा 10 रुपयाचा टॉपअप असायचा बघा, आपण असं ते स्टिकर सारखं खोडायचो आणि करायचो. तसं एक आता रिचार्जचं कुपन येणार आहे. ते कुपन खोडायचं आणि करायचं. मग हे वोडाफोन आणि आयडियाने केलेला आहे. तो असं एक कुपन येईल, तो कोड करा आणि तुम्ही 49 रुपयाचा किमान रिचार्ज करू शकताय. किती? 49 रुपयाचा ह्या 90 दिवसानंतर तुम्ही रिचार्ज करू शकताय. म्हणजे 350 रुपयाचाच रिचार्ज केला पाहिजे, त्या एवढाच रिचार्ज केला पाहिजे असं काहीच नाही. वोडाफोन आणि आयडियाने सांगितले, वोडाफोन आणि आयडियाने की कमीत कमी तुम्ही 49 रुपयाचा रिचार्ज करा, तुमचा सिम काय होणार आहे, चालू राहणार आहे. पुढे बघा, पुढचं आहे तुमचा BSNL. आता हे खूप कमी जण वापरतात पण हेच महत्वाचं आहे, कारण भरपूर जण म्हणतात सरकारी नोकरी लय गरजेची आहे, ती आपली सरकारची कंपनी आहे. सरकारने काय सांगितलं बघा, सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने सिम रिचार्ज शिवाय 180 दिवस सक्रिय राहील. बरोबर, 180 दिवस म्हणजे 6 महिने तुम्हाला काहीच तात नाही. बरोबर, BSNL चालवा, 6 महिने तुमचा कोणताही रिचार्ज न करता चालू राहील. जर तुमचे सिम 90 दिवसापासून रिचार्ज केले नसेल पण तरीही त्यात 20 रुपये शिल्लक असतील तर तुमचा सिम वैधता शिल्लक आणखीन 30 दिवस वाढ, म्हणजे 180 दिवसानंतर तुमच्या सिम मध्ये 20 रुपये रिचार्ज असेल, बरोबर, 20 रुपयाचं जे बॅलन्स असेल तो 20 रुपये असेल तर अजून तुम्हाला 30 दिवस एक्स्ट्रा भेटतील. परंतु बॅलन्स नसेल तर तुमचे सिम निष्क्रिय केले जाईल आणि वापरकर्त्याला दिले जाईल. पण जर 20 रुपये पण बॅलन्स नसेल तर ते बंद होईल आणि बाजारामध्ये विकण्यासाठी येईल. हा आहे BSNL चा निर्णय. काय आहे BSNL चा निर्णय? हे होते महत्वाचं तुमच्या जे तुम्ही सिम कार्ड वापरतात त्या सिम कार्ड बद्दल हे महत्वाचे निर्णय जे कंपनीने घेतले होते. कंपनीने घेतले होते. तुमचा सिम काय आहे, ट्रायचे हे महत्वाचे निर्णय तुम्हाला कसे वाटले मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आज थांबतो, आजच्यासाठी एवढंच. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील जे तुमच्यासाठी महत्वाचे असतील. आज थांबतो, आजच्यासाठी एवढं. जय हिंद, बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट अँड लव्ह यू गाईज.